अभिमान वाटावी अशी गोष्ट घडते, ज्यांनी संपूर्ण बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि वेगळा अभिनयाचं पहिलं तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे ते तुषार कपूर. बाकी त्यांना बोलवलंच आहे. मला स्वतःला अभिमान वाटतो की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जी स्त्री महिला म्हणजे महिला दिग्दर्शकांची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये ठराविक अशा निर्मात्याची नावं किंवा दिग्दर्शकाची नावं घेतली जाते. साई परांजपे, विजया मेहता. मग नंतर कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु काही चित्रपट आपल्या पद्धतीने हाताळले, काही व्यावसायिक होते, काही कलात्मक असे चित्रपट होते आणि त्या चित्रपटाला नुसतं परिमाप दिलेलं नाही तर त्याचं कौतुकी झालं. मोकळा श्वास नावाचा चित्रपट अतिशय गाजला होता. पुरस्कार यादीमध्ये त्याची नोंद घेतली गेली होती. समीक्षकांनी त्याची दखल घेतली होती आणि त्या चित्रपटाचं म्हणजे दूरदर्शन म्हणा, आणखी म्हणा, वृत्तनिवेदिका म्हणा, काही म्हणा, सर्व क्षेत्रात आपलं स्वतःचा ठसा उमटून मोठ्या भूमिकेत या चित्रपटामध्ये काम करण्याचं मला वाटतं ते आज आलेलं नाही. परंतु त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे कारण मराठी चित्रपटामध्ये या चित्रपटाचे दुसरे निर्माते, मुख्य निर्माते ज्यांनी संपूर्ण जबाबदारी मराठी चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीमध्ये असतो. परंतु या सुरेल आवाजाला संगीत दिग्दर्शनाची उत्तम जोड असेल तर ते गाणं अधिक भावतं, प्रभावी होतं आणि हे गाणं प्रभावी करण्यासाठी ज्या नृत्य दिग्दर्शकाने मेहनत घेतली तो अनिल सुतार, त्याला मी व्यासपीठावर बोलतो. अनिल सुतार नृत्य दिग्दर्शक या विनोद सर या त्यांनी या संपूर्ण गाण्याचं संकलन केलेलं आहे आणि अतिशय सर्व पत्रकार मित्र आणि चॅनलच्या वतीने आलेले सर्व पत्रकार यांचं खरोखरच मनापासून स्वागत होईल. हा सोहळा देखणा होण्यासाठी त्यांचं मोठं सहकार्य लाभणार आहे. हे सगळे या चित्रपटाचे सरते सरवते सर्व आधार हा चित्रपट प्रभावी होण्यासाठी, हा चित्रपट दर्जेदार होण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते हे सर्व आज व्यासपीठावरती आहे आणि आज सुरेख कॅसेट प्रकाशन सोहळा होतो आहे. ज्या चित्रपटाचं इंटरनॅशनल महोत्सवामध्ये दखल घेतली गेलेली आहे आणि अशा या कॅसेटचं प्रकाशन बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि तुमच्या आमचे लाडके कलाकार तुषार कपूरजी यांच्या हस्ते या वाक्याचं सोहळा होते. वाक्या म्हणजे आदिवासी लोकांमध्ये किंवा गोत्रज लोकांमध्ये वापरला जाणारा अलंकार असा त्याचा अर्थ आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे आणि छान असं वाटतंय. अनमोल क्षण आहे. क्वचितच तुषार कपूर हे मराठी कार्यक्रमाला असतात. खरं तर गणरायाची स्थापना म्हणजे त्यांचे पिताश्री आपले प्रख्यात आवडते जितेंद्र हे मराठी माणसाची नाव जोडून अजूनही आहे. अजूनही ते गिरगावमध्ये गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात. असा हा मराठी मनाचा असलेला हिंदीतला बॉलिवूड स्टार तुषार कपूर आपल्यामध्ये आहे. त्याचा अभिमान तुम्हाला आम्हाला सर्वांना वाटतंय आणि छान असं एक सुरेख रात्र आपल्याला अनुभव मिळते. डन डन ओके. आता आपण या निमित्तानं सगळ्यांना बोलतो करणार आहोत आणि मला वाटतं की प्रत्येक कलाकाराने आपली जी जबाबदारी आहे ती प्रत्येकाने 2-2 मिनिटात सांगावं असं. एक्चुअली इस फिल्म के प्रोड्यूसर हैं मिस्टर सनी शाह ऑफ शाह एंटरटेनमेंट. वो मेरे मित्र हैं और उनके लिए आए मैं यहाँ पर. प्रोमो बहुत अच्छा लगा मुझे वाकया का और आई वांट टू विश देम ऑल द बेस्ट फॉर अ सक्सेसफुल मार्च रिलीज़. बहुत ही मतलब थीम के हिसाब से गाने हैं, बहुत इमोशनल गाने हैं और आई थिंक ये फिल्म बहुत मीनिंगफुल सिनेमा वाली फिल्म लग रही है मुझे प्रोमो के ज़रिए. ऐसा लग रहा है कि इसमें बहुत अच्छे सोशल इश्यूज़ को कहानी में निखार कर लाया गया है. सो आई वुड से द सॉन्ग्स ऑल्सो जेल विद द मूड ऑफ द फिल्म. So what about Balaji Entertainment supporting Marathi movies in the future as well? We have produced one Marathi film earlier, तारेयांचे बेट, और अगर ऐसी स्क्रिप्ट हमें वापस मिले तो obviously we will want to support it. And what are the future projects you're working on Right now it's just Golmaal Again जो मार्च में शुरू होगी. There's a new name has been come into the Golmaal Again, Tabu and Mukesh. So what do you want to say? The Golmaal family has come to. Yes, becomes bigger, better, more the merrier. That's what I would say. So what's the status when the movie shooting is going to start? 8 मार्च को. Thank you so
so much. थैंक यू थैंक यू आम्हाला अभिमान वाटावी अशी एक गोष्ट घडते ज्यांनी संपूर्ण बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि एक वेगळा अभिनयाचा पैलू तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे ते तुषार कपूर. मी बाकीच्यांना बोलवलंच आहे. मला स्वतःला अभिमान वाटतो की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जी स्त्री महिला म्हणजे महिला दिग्दर्शकांची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये ठराविक अशा निर्मात्याची नावं किंवा दिग्दर्शकाची नावं घेतली जाते. साई परांजपे, विजया मेहता. मग नंतर कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु काही चित्रपट आपल्या पद्धतीने हाताळले, काही व्यावसायिक होते, काही कलात्मक असे चित्रपट होते आणि त्या चित्रपटाला नुसतं परिमाप दिलेलं नाही तर त्याचं कौतुकही झालं. मोकळा श्वास नावाचा चित्रपट अतिशय गाजला होता. पुरस्कार यादीमध्ये त्याची नोंद घेतली गेली होती. समीक्षकांनी त्याची दखल घेतली होती आणि त्या चित्रपटाचं म्हणजे दूरदर्शन म्हणा, आणखीन म्हणा, वृत्तनिवेदिका म्हणा, काही म्हणा, सर्व क्षेत्रात आपलं स्वतःचा ठसा उमटून मोठ्या भूमिकेत या चित्रपटामध्ये काम करतात. मला वाटतं ते आज आलेले नाही, परंतु त्यांचं उल्लेख होणं गरजेचं आहे कारण मराठी चित्रपटामध्ये या चित्रपटाचे दुसरे निर्माते, मुख्य निर्माते ज्यांनी संपूर्ण जबाबदारी मराठी चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीमध्ये असतो. परंतु या सुरेल आवाजाला संगीत दिग्दर्शनाची उत्तम जोड असेल तर ते गाणं अधिक भावतं, प्रभावी होतं आणि हे गाणं प्रभावी करण्यासाठी ज्या नृत्य दिग्दर्शकाने मेहनत घेतली तो अनिल सुतार, त्याला मी व्यासपीठावर बोलतो. अनिल सुतार नृत्य दिग्दर्शक या विनोद सर त्यांनी या संपूर्ण गाण्याचं संकलन केलेलं आहे आणि अतिशय सर्व पत्रकार मित्र आणि चॅनलच्या वतीने आलेले सर्व पत्रकार यांचं खरोखरच मनापासून स्वागत होईल. हा सोहळा देखणा होण्यासाठी त्यांचं मोठं सहकार्य लाभणार आहे. हे सगळे या चित्रपटाचे सरते सरवते सर्व आधार हा चित्रपट प्रभावी होण्यासाठी, हा चित्रपट दर्जेदार होण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते हे सर्व आज व्यासपीठावरती आहे आणि आज सुरेख कॅसेट प्रकाशन सोहळा होतो आहे. ज्या चित्रपटाचं इंटरनॅशनल महोत्सवामध्ये दखल घेतली गेलेली आहे आणि अशा या कॅसेटचं प्रकाशन बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि तुमच्या आमचे लाडके कलाकार तुषार कपूरजी यांच्या हस्ते या वाक्याचं सोहळा होते. वाक्या म्हणजे आदिवासी लोकांमध्ये किंवा पोतराज लोकांमध्ये वापरला जाणारा अलंकार असा त्याचा अर्थ आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे आणि छान असं वाटतंय. अनमोल क्षण आहे. क्वचितच तुषार कपूर हे मराठी कार्यक्रमाला असतात. खरं तर गणरायाची स्थापना म्हणजे त्यांचे पिताश्री आपले प्रख्यात आवडते जितेंद्र हे मराठी माणसाची नाव जोडून अजूनही आहे. अजूनही ते गिरगावमध्ये गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात. असा हा मराठी मनाचा असलेला हिंदीतला बॉलिवूड स्टार तुषार कपूर आपल्यामध्ये आहे. त्याचा अभिमान तुम्हाला आम्हाला सर्वांना वाटतंय आणि छान असं एक सुरेख रात्र आपल्याला अनुभव मिळते. डन डन ओके. आता आपण या निमित्तानं सगळ्यांना बोलतो करणार आहोत आणि मला वाटतं की प्रत्येक कलाकाराने आपली जी जबाबदारी आहे ती प्रत्येकाने 2-2 मिनिटात सांगावं असं. सबसे पहले तो हाउ यू बिकम अ पार्ट ऑफ दिस मराठी मूवी? एक्चुअली इस फिल्म के प्रोड्यूसर हैं मिस्टर सनी शाह ऑफ शाह एंटरटेनमेंट. वो मेरे मित्र हैं और उनके लिए आए मैं यहाँ पर. प्रोमो बहुत अच्छा लगा मुझे वाकया का और आई वांट टू विश देम ऑल द बेस्ट फॉर अ सक्सेसफुल मार्च रिलीज़. बहुत ही मतलब थीम के हिसाब से गाने हैं, बहुत इमोशनल गाने हैं और आई थिंक ये फिल्म बहुत मीनिंगफुल सिनेमा वाली फिल्म लग रही है मुझे प्रोमो के ज़रिए. ऐसा लग रहा है कि इसमें बहुत अच्छे सोशल इश्यूज़ को कहानी में निखार कर लाया गया है. सो आई वुड से द सॉन्ग्स ऑल्सो जेल विद द मूड ऑफ द फिल्म. So what about Balaji Entertainment supporting Marathi movies in the future? वी हैव प्रोड्यूस्ड वन मराठी फिल्म अर्लियर, तारियांचे बेट, और अगर ऐसी स्क्रिप्ट हमें वापस मिले तो ऑब्वियसली वी विल वांट टू सपोर्ट इट. And what are the future projects you're working on? राइट नाउ इट्स जस्ट गोलमाल अगेन जो मार्च में शुरू होगी. There's a new name has been come into the Golmaal again, Tafu and Mukesh. So what do you want to say? The Golmaal family
has come to Yes, becomes bigger, better, Yeah. more the merrier. That's what I would say. So what's the status when the movie shooting is going to start? 8 मार्च को. Thank you so much. Thank you.